मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदावरून राजकारणात मोठी हालचाल सुरू आहे। एकीकडे भाजपचं मुंबई महानगरपालिकेतील यश पाहता सत्तेसाठी कट्टर विरोधक एकत्र येण्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलाय। हॉटेल पॉलिटिक्स पासून 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यापर्यंत आणि भावनिक वक्तव्यांपर्यंत मुंबईच्या सत्ता केंद्राभोवती सध्या राजकीय धावाधाव सुरू आहे। पाहुयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। मनपाचा निकाल लागला, आता चर्चा महापौर पदाची। महापौर पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच। मुंबईचा गड राखण्यासाठी दोनही शिवसेना एकत्र येणार। मुंबई महानगरपालिका ही केवळ देशातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणाची केंद्र मानली जाते। त्यामुळे मुंबई मनपाच्या महापौर पदासाठी सुरू असलेली सुदोपसुंदी ही केवळ एका पदासाठीची लढाई नसून ती शिवसेनेच्या अस्तित्वाची, वर्चस्वाची आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी लढाई आहे। कारण तब्बल 25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर फक्त शिवसेनेचाच झेंडा फडकलाय। मात्र यंदाच्या निवडणुकीत फासे पलटले आणि भाजपनं मुंबईकरांची मतं जिंकली। वरच्या देवानेच ठरवलाय की महायुतीचा महापौर करायचा आहे, आमचा मुंबई महानगरपालिकेत झालेला हा सत्तापालट ठाकरेंसाठी मोठा धक्का ठरला। ठाकरे बंधू एकत्र येऊनही भाजपचा गड ते भेदू शकले नाही। मनपा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर लगेचच एक प्रश्न ऐरणीवर आला, तो म्हणजेच मुंबईचा महापौर नेमका कुणाचा होणार। यावर दोनही शिवसेना आपापल्या बाजूने बहुमताच्या गणितांची मांडणी करतायत। कारण मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी मानली जाते, त्यामुळे इथे सत्ता मिळवणं म्हणजे राजकीय वैधतेचा शिक्का ठरतो। सरकार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकते। निष्ठेला मी मानाचा मुद्रा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे याचं स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। शिवसेनेने चांगली मुसंडी मारलेली आहे, सुरुवात चांगली झालेली आहे मुंबईमध्ये। त्यामुळे मुंबईत देखील भाजप आणि शिवसेना मिळून महायुतीचाच महापौर होईल। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या विजयी उमेदवारांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवले। त्यामुळे हा निर्णय केवळ खबरदारीचा नसून सत्ताधारी गटात अजूनही फोडाफोडीची भीती कायम असल्याचे संकेत देणार आहे। खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर यावरून चांगलाच हल्लाबोल केलाय। ज्यांनी शिवसेनेचे आमदार फोडले स्वतःचे, त्यांना स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटावी याचं मला आश्चर्य वाटतं। तरीही एकनाथ शिंदे यांच्यासारख्या स्वतःला भाई म्हणून घेणाऱ्या अमित शहाच्या माणसाला स्वतःचे नगरसेवक बंद करून ठेवावे लागतात। पण एक सांगतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते काय ते कोणते शिंदे गट, त्या शिंदे गटाचा महापौर वगैरे होत नाही। काल आपण मोदींचं भाषण ऐकलं असेल, पहिली बार मुंबई में बीजेपी का मेयर बनने जा रहा है, म्हणजे दिल्लीत ठरलेलं आहे। आता फोडाफोडीचा खेळ भाजप आणि शिंदे गटातच होणार। या दोन गटातच फोडाफोडी होणार आहे झाली तर। त्याच्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळी मजा येणार। सध्या मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं 2.5 वर्षांसाठी महापौर पद देण्याची भाजपकडे मागणी केली आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकावण्याच्या उद्देशानं दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या। मात्र यामध्ये देखील संभ्रमाची स्थिती आहे, कारण यावर ठाकरेंच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट केलंय। या चर्चा जरी होत असल्या तरी शिंदे आणि ठाकरे गट महापौर पदासाठी एकत्र येण्याची शक्यता ही मुंबईपुरती मर्यादित घटना नसून ती महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वळण देणारी ठरू शकते। वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर जर दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर त्या केवळ सत्तेसाठीच नव्हे तर शिवसेनेच्या मूळ अस्तित्वासाठी घेतलेले धोरणात्मक पाऊल मानलं जाईल। मात्र ही एकत्रित वाटचाल टिकाऊ ठरते की केवळ महापौर पदापुरती मर्यादित राहते, यावर भविष्यातील राजकीय समीकरण ठरणार आहे।
तरीही महापौर पदासाठी शिंदे आणि ठाकरे एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात असंही घडू शकतं याचा ठोस पुरावा ठरेल। आणि जर असं झालं तर मात्र भाजपचं मुंबईवर आपला महापौर बसवण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।